जगाला ज्या युद्धाची भीती वाटत होती ते आता खऱ्या अर्थानं सुरू झालेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव खूप वाढला होता. अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार इराणला इशारा देत होते. इस्रायलही इराणवर आरोप करत होते की भविष्यात तो मोठा धोका ठरू शकतो. आणि अखेर परिस्थिती इतकी बिघडली की थेट लष्करी कारवाई करण्यात आली. अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्र येऊन इराणवर मोठे हल्ले केले. क्षेपणास्त्र डागण्यात आली. हा हल्ला अचानक नव्हता, तर त्यासाठी आधीपासून तयारी केली गेली होती असं सांगितलं जात आहे. इराणची राजधानी तेहरान आणि इतर अनेक शहरांमध्ये मोठे स्फोट झाले आहे. सकाळी लोकांना सायरनचे आवाज ऐकू आले. तेहरान, इस्फान, कोम, खुरनबाद या शहरांवर हल्ले झाले. महत्वाच्या सरकारी भागांवरही हल्ले झाले. विद्यापीठ रोड, सर्वोच्च न्यायालय आणि न्याय मंत्रालय परिसरात नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खानी यांच्या घरात फटका बसल्याची माहिती दिली आहे. मात्र हल्ल्यापूर्वी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. इस्रायलने या कारवाईला शिल्ड ऑफ जुडा असं नाव दिलं आहे. हल्ल्यानंतर इराणनेही लगेच उत्तर दिलं. इराणने इस्रायलवर अनेक बॅलिस्टिक मिसाईल डागण्यात सांगितलं जात आहे. जेरुसलेम, हैफा आणि इतर काही भागांवर सायरन वाजू लागले. लोकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितण्यात आलं. शाळा बंद करण्यात आल्या. देशभर अलर्ट जाहीर करण्यात आलं. इराण, इस्रायल आणि इराक यांनी आपली हवाई सेवा बंद केली आहे, म्हणजे त्या भागातील विमानांची ये-जा थांबवली आहे. काही ठिकाणी इंटरनेटही बंद करण्यात आलं आहे. इराणला पाठिंबा देणाऱ्या गटांनाही हल्ले करण्याचं सांगितलं जात आहे. लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि यमनमध्ये काही गटांना इस्रायलवर हल्ला करण्याची माहिती आहे. त्यामुळे हा संघर्ष अजून वाढू शकतो अशी भीती वाटत आहे. काही अहवालांनुसार इराणने दुबईमध्ये जबल अली एअर बेसवरही हल्ला केला आहे. स्फोटाचे आवाज ऐकू आल्याची चर्चा आहे. या सगळ्यात अनेक भारतीय विद्यार्थी तेहरानमध्ये अडकले असल्याची माहिती आहे. त्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासाने तिथल्या भारतीयांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. घराजवळील सुरक्षित ठिकाणांची माहिती ठेवा आणि अनावश्यक बाहेर जाणं टाळा असं सांगितलं आहे. आता संबंधित देश काय म्हणत आहेत ते पाहू. इराणनं सांगितलं आहे की युद्धाची सुरुवात अमेरिका आणि इस्रायलने केली, पण ते युद्ध संपवण्याची ताकद आमच्यात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे की कारवाई अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आहे. अमेरिकन नागरिकांनी त्यांचे तळ सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. त्यांनी असंही सांगितलं आहे की या संघर्षात काही सैनिकाचा जीव जाऊ शकतात, पण भविष्याच्या सुरक्षेसाठी ते आवश्यक आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की इराणचं सध्याचं सरकार जगासाठी धोका आहे. त्यांनी इराणमध्ये बदल होण्याची गरज व्यक्त केली आहे. इराणचे निर्विवाद युवराज रजा पहलवी यांनाही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की अंतिम विजय इराणच्या जनतेचाच असेल. मग हे युद्ध का सुरू झालं? अमेरिका आणि इस्रायलच्या मते इराण गुपचूप अण्वस्त्र तयार करण्याचा प्रयत्न करत होता. तो कार्यक्रम थांबवणं आणि इराणला अण्वस्त्राचा देश होण्यापासून रोखणं हे हल्ल्याचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. इराणच्या लांब पल्ल्याच्या मिसाईलमुळे अमेरिका, युरोप आणि इस्रायलला धोका असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. अणुकराराबाबतीत चर्चेत मिसाईल प्रकल्प हा मोठा वादाचा मुद्दा होता. इराणने तो थांबवण्यास नकार दिला आणि तणाव वाढत गेला. शेवटी परिस्थिती युद्धापर्यंत पोहोचली. आता पुढे काय होणार? हा संघर्ष अजून वाढेल का, की काही दिवसात शांतता प्रस्थापित होईल? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष राहील. या युद्धाच्या बाबतचे सर्व अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय.